त्याच्या डोक्यातली एक कल्पना सांगितली. म्हणजे त्याच्या घरात हे जेव्हा झालं त्यावेळी त्याला किती भीती वाटली होती. आणि आपण असतं ना की आपण आपला जुना फोटो ज्यावेळी काही दिवसांनी बघतो की आपल्यालाच हसायला येतं, तसंच आहे हा प्रसंग ज्यावेळी ओढवतो आपल्यावर त्यावेळी ती खूप गंभीर गोष्ट असते. पण थोड्या दिवसांनी आपणच त्याच्यावर विचार केला की वाटतं रे मी किती घाबरलो होतो, आपल्याला हसायला येतं. एक्झॅक्टली तसंच आहे की आम्हाला त्या घटनेवर हसायला येत होतं आणि म्हटलं की याच पद्धतीने ही गोष्ट सांगायला हवी. आणि या सगळ्याच्या पलीकडे ना फिअर ऑफ डेथ, भीती असते मृत्यूची ना, ती आपल्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेते. आणि त्यावेळी आपल्यातला जो क्वर्कीनेस आहे ना तो खूप मजेशीर पद्धतीने निघतो. आणि तेच आम्ही या सिनेमामध्ये सांगितलं. तर याच्या जागी दुसरी कोणती घटना असती तर असं झालं असतं का? असंच झालं असतं. सो पंचक हा एक आम्ही एक सिच्युएशन निवडलेली आहे. रत्नाकर मतकरी सर लिहायचे मांडायचे ती भीती वाटायची. तुम्ही जे हे पंचक जे मांडलंय त्याच्यामध्ये भीती आहे, पण ती भीती आपण करायची नाही या पद्धतीत. हां, म्हणजे भीती जी आहे ती तिथे इन्व्हॉल्व असलेल्या कॅरेक्टर्ससाठी आहे. ऑडियन्सला बघताना त्यांची मजा आहे. सो हा तोच पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही पकडलेला आणि त्यांनी गोष्ट सांगितलेली की कुठेही आपण कोणत्याही पद्धतीत एक सिच्युएशन आल्यावर घरात आपल्या नात्यांमध्ये फ्रेंड्समध्ये काय घटना घडतात आणि काय काय त्यांची म्हणजे घालमेल सुरू होते. आणि मग त्या घालमेलीतून ना एक प्रसंग दुसऱ्या प्रसंगाला ओढवतो, दुसरा प्रसंग हा स्क्रीन प्लेचा पार्ट झाला. आणि तोच पीफला आम्हाला बेस्ट स्क्रीन प्ले पण मिळाला याच्यासाठी. तर ते त्याचं कारण असं होतं की लोकांना अतिशय आवडलं आणि इंटरनॅशनल ज्युरी होता, तर त्यामुळे त्यांना फक्त व्हिज्युअली फिल्म समजली व्यवस्थित. सो आय थिंक इट्स ऑल ओव्हर. म्हणजे कारण सुपर कारण सिम्पल गोष्ट ना, आपण म्हणतो की मांजर आडवं गेले तर आपण अशुभ मानतो, पण ब्रिटिशमध्ये क्वीन्स लँडमध्ये मांजर आडवी जाणं हे शुभ समजलं जातं. सो हे युनिव्हर्सल आहे, हे इमोशन युनिव्हर्सल आहे आणि त्या युनिव्हर्सल इमोशन्सवरच ही म्हणजे एक जनजागृतीचा भाग म्हटलं तर पंचक हे मूवी पाहिल्यानंतर लोकांची जी पंचक ही जी भीती आहे ती सुद्धा बरीचशी कमी होईल. भीती कमी होईल वगैरे माहिती नाही, पण त्याला ना सहन करण्याची तुमची एक क्षमता ती वाढेल, कारण तुम्ही त्याच्यावर तुम्ही विजय मिळवू शकाल. एवढं तरी आम्हाला वाटतं. थँक्यू सो मच सर. थँक्यू.